भास्कर जाधवांनी शरद पवारांबाबत एक मोठी कबुली दिली आहे। तसंच महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांनी विरोध केला, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी तारायला हवं होतं अशी खंतही भास्कर जाधवांनी व्यक्त केली। दरम्यान भास्कर जाधवांच्या या वक्तव्यानंतर जयंत पाटलांनी सूचक वक्तव्य केले। बघूया सविस्तर। माझ्याकडून चूकच झालेली होती की मी पवार साहेबांना सोडून येणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी नेहमीच ओळखले जातात। दरम्यान त्यांनी शरद पवारांबाबत दिलेल्या एका कबुलीची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। शरद पवारांची साथ सोडणं माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक असल्याची खंत भास्कर जाधवांनी बोलून दाखवली। दरम्यान शरद पवारांना सोडणाऱ्या अनेकांना दुःख होतं, मात्र काही लोक दुःख व्यक्त करतायत तर काही लोकांना व्यक्त करता येत नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। माझ्याकडून चूकच झालेली होती की मी पवार साहेबांना सोडून येणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे। हे मी आज बोलतोय, शिवसेनेत असताना बोलतोय। कदाचित इथे सुद्धा मला ह्या बोलण्याचे काही परिणाम भोगावे लागतील हेही मला माहिती आहे, पण चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सांगण्याचं नैतिक धाडस माझ्यामध्ये आहे। पण मी पुन्हा एकदा सांगतो की पवार साहेबांनी हे नक्की केलं नसेल, कारण त्यांचं माझ्यावर आजही प्रेम आहे। एक मात्र सांगतो, अनेक जण पवार साहेबांना सोडून गेले, त्याची त्यांनी खंत बाळगली नाही, पण मी मात्र त्यांना सोडून आल्याचं दुःख त्यांना झालं हे मला नंतर कळलं। शरद पवार साहेबांना सोडलं असे अनेकांना दुःख होतंय। काही असे व्यक्त करतात, काही लोक व्यक्त करू शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे। महाविकास आघाडीत असताना भास्कर जाधवांना शरद पवारांनी विरोध केल्याची चर्चा होती। यावर सुद्धा भास्कर जाधव यांनी भाष्य केले। शरद पवारांनी विरोध केला असेल तर तो योग्यच होता, कारण त्यांनी राष्ट्रवादीत असताना मला सर्व पदं दिली तरीही मी त्यांची साथ सोडली, असं विधान सुद्धा भास्कर जाधव यांनी केलंय। एक, ज्या माणसानं मला पक्षात घेतलं, मी उमेदवारी मिळण्याच्या लायकीचा नसताना ज्या माणसाने मला पक्षात घेतलं, म्हणजे ज्या पक्षात मी होतो तिथं उमेदवारी मिळण्याच्या योग्यतेचा मी राहिलो नव्हतो असं धरा। त्यानंतर ज्या माणसाने मला पक्षात घेतलं, राज्याचा सरचिटणीस केलं, विधान परिषद मला दिली, निवडून आणलं, विधानसभा मला दिली, निवडून आणलं, मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं, मला पक्षाचा अध्यक्ष केला, मला कॅबिनेट मंत्री केला, त्या माणसाला जर मी सोडल्यानंतर त्यांनी जर माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल तर ते बरोबरच केलं। भास्कर जाधवांनी शरद पवारांना सोडल्याची खंत व्यक्त केली। दरम्यान यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी भास्कर जाधवांना टोला लगावला। ईडी आणि इन्कम टॅक्स वाल्यांना घाबरून आमदारांनी शरद पवारांची साथ सोडल्याचा आरोप आझमींनी केलाय। देखिए, शरद पवार एक बड़े नेता है। आज इस देश में अगर ये सच पूछा जाए तो शरद पवार एक बड़े नेता हैं, और शरद पवार का साथ जो लोगों ने छोड़ा है ना, वो सब ईडी और इनकम टैक्स के डर से छोड़ गए। शिवसेनेत असताना शरद पवारांची साथ सोडणं मोठी राजकीय चूक असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। त्यामुळे भास्कर जाधव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा आहे। तसंच शरद पवारांसंदर्भात केलेल्या विधानाच्या माध्यमातून भास्कर जाधवांना कोणते संकेत द्यायचे? भास्कर जाधव शिवसेना सोडण्याच्या विचारात तर नाहीत ना, अशाही चर्चा आता सुरू झाल्यात। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।